नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे आपण इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, आपण बघणार आहोत की विक्रमदादांना एक प्रश्न पडलेला आहे की हे फोटो आलेत कुठून. आणि त्यांचं बी म्हणणं आहे की बरं झालं हा जो भूतकाळ आहे तो सगळ्यांच्या समोर एकदाचा आला. पण बघा, हे त्यांनी जेव्हा बोलले तेव्हा रम्या आणि वसु त्या तिथेच असता, तेव्हा त्यांची रिॲक्शन काय असते प्रेक्षकांनो, हे बघायला आपल्याला खूप मज्जा येणार आहेत. तर चला तर मग पण आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. चला, सुरुवातीला आपण बघतो की नंदिनी फोटो बघत असते सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे. आणि तिला आठवतं की तिला लग्नाच्या वेळेस किडनॅप केलेलं असतं त्या दीपकने, आणि तो तिला मंगळसूत्र घालायला जाणार तेवढ्या तिथे जीवा येतो. आणि बघा, लग्न झाल्यानंतर सुद्धा जीवा तिला गजरा वगैरे असं काही काही ते गिफ्ट्स आणत असतो. आणि बघा, हे पाणीपुरी खायला जातात, हे सगळ्या गोष्टी इकडे नंदिनीला आठवत असतात आणि ती फोटो बघत असते. आणि बघा प्रेक्षकांनो, फोटो बघता बघता तिच्याकडनं चुकून एक फोटो लाईक होतो. आणि इकडे नंदिनी म्हणते की अरे काय हे माझ्याकडनं ना, अरे देवा, चुकून लाईक झाला हा फोटो, मला ना लाईक नव्हतं करायचं खरं तर. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे सुद्धा जीवा नंदिनीच्या आठवणींमध्ये रमलेला असतो. आता त्याच्याकडे एक फोटो असतो, तो तिथे भिंतीवर लावत असतो आणि तेवढ्यात त्याच्या फोनचा मेसेजची टोन वाजला. आणि त्या फोटोकडे बघून जीवा म्हणतो की एकच मिनिट आलो. आणि बघा, तो गाणं म्हणतो की टे टी टे टी, आणि ते ओपन करतो तर काय त्याला दिसतं की नंदिनीने आपला फोटो लाईक केलेला असतो. आणि आजी म्हणतो की ए ए अरे, तिने खरंच लाईक केलं आहे. आणि इकडे जीवा आता फोटोकडे बघून म्हणतो की तू तू आपल्या फोटोला लाईक केलं आहे. इकडे इकडे जीवाला एक संधी मिळते आणि तो हसतो आणि म्हणतो की तू अजूनही आपल्या नात्याला मिस करते आहे. आणि जीवाला आनंद होतो आणि म्हणतो की येस येस येस. बघा, आता त्याला इतका आनंद झालेला असतो की तो पेपर असतो ते असे उधळतो, तिथं त्याचे जॅकेट असतं ते हातात घालतो आणि जसं काय ती समोर आहेत असं धरून तो कपल डान्स करतो. आणि ते छान असं रोमॅन्टिक गाणं सुद्धा लागलेलं असतं. आणि बघा, ते जॅकेट ठेवून देतो, नंतर तिथे नंदिनीचा फोटो असतो तो हातात घेतो आणि त्या फोटो सोबत तो कपल डान्स करत असतो छान असं रोमॅन्टिक गाण्यावर. बघा प्रेक्षकांनो, हे नातं ज्या पद्धतीने वेगळं झालेलं असतं त्याच पद्धतीने आज जीवाला इतका आनंद झालेला असतो की तिने त्या फोटोला चुकून का होईना लाईक केलेला आहे. आणि बघा, तो फोटो असा मिठीत घेतो आणि त्याला आठवतं की नंदिनी कशी आपल्या मिठीत आली होती जेव्हा तिला एक गुड न्यूज दिली होती तेव्हा. आणि बघा, हा जीवा त्या फोटोकडे बघून म्हणतो की थँक्यू सो मच. आणि हा जीवा म्हणतो तू इतकं जरी केलंस ना तरी जिवंत राहील या आशेवर. बघा प्रेक्षकांनो, इकडे हा जीवा फोन हातात घेतो, बहुतेक तिने काहीतरी मेसेज केलेला असतो. आणि बघा, इकडे ही नंदिनी खूप परेशान झालेली असते आणि म्हणते की काय करू मी आता. ती म्हणते की समज आणि गैरसमजाचा खेळच नकोय आता मला. आणि नंदिनी म्हणते की आयुष्यातून ब्लॉक केलंच आहे, आता इथूनही करून टाकावं. नको नको, ते नसतेच मोह आणि पुन्हा पुन्हा एकमेकांच्या आयुष्यात डोकावणं. बघा प्रेक्षकांनो, आणि इकडे इनी संतापाच्या भरात जीवालाच ब्लॉक करून टाकलेलं असतं सोशल मीडियावरनं. आणि हा जीवा बिचारा एका आशेवर असतो आणि म्हणतो की अजून कुठल्या फोटोला लाईक केलंयस का तू आपल्या. आणि हे जीवा म्हणतो की चेक करू, ओके. आणि बघा, इकडे हा जीवा म्हणतो की अरे, नंदिनीचं प्रोफाईल का दिसत नाहीयेत मला सोशल मीडियावर. जीवा विचार करतोय की तिने ब्लॉक केला आहेत का मला. जीवा म्हणतो की हो, बाकी सगळे प्रोफाईल दिसत आहेत. आणि बिचारा म्हणतो की अरे यार, अशी काय गस तू, आत्ता फोटोला लाईक करते, आत्ता लगेच ब्लॉक करतेस. इकडे जीवा म्हणतो की काहीही झालं ना तरी मी प्रयत्न करणं सोडणार नाहीयेत चकाचक बाई. जीवा म्हणतो की मी तुझा हात नाही सोडणार. आणि बघा प्रेक्षकांनो, इतका त्याला आनंद झालेला असतो की म्हणतो की फोन करू का लगेच. बघा प्रेक्षकांनो, आता इकडे जीवा नंदिनीला फोन करणार, पण इकडे नंदिनी टेन्शन मध्ये दिसते आणि चक्रा मारत असते. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे जीवाने फोन केलेलाच असतो आणि ती बघते तर फोन असतो पसारेवाला म्हणजे जीवाचा. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे फोन रिसीव केला आणि म्हणते की का त्रास देताय. नंदिनी म्हणते की मी तुम्हाला सोशल मीडियावर ब्लॉक केलंय, याचा साधा अर्थ की मला आता तुमच्याशी बोलायची इच्छा नाहीये. एवढी साधी गोष्ट कळत नाहीये का तुम्हाला. आणि बघा, जीवा म्हणतो की कळतं ना, पण त्याआधी तू आपला फोटो लाईक्स केलाय. जीवा म्हणतो की बरोबर ना. आणि हा जीवा म्हणतो की त्या लाईकच्या हार्टमध्ये ना मला चक्क तुझं हार्ट दिसलं चकाचक बाई. जीवा म्हणतो की जाणवलं की अजूनही आपलं हार्ट टू हार्ट कनेक्शन आहे. इकडे नंदिनी फार चिडलेली असते आणि म्हणते की झालं का तुमचं, मी बोलू. इकडे जीवा म्हणतो की बोल ना, अगदी मनसोक्त बोल, तू बोलावं आणि मी मनसोक्त ऐकत राहावं यासाठीच तर फोन केला आहे चकाचक बाई.
आणि नंदिनी म्हणते की हे बघा, मी तो फोटो ठरवून लाईक केलेला नाहीये. नंदिनी म्हणते की जे काय झालं ते चुकून झालं. इकडे जीवा म्हणतो की हरकत नाही. इकडे जीवा म्हणतो की चुका माणसाकडूनच होता चकाचक बाई. आणि जीवा म्हणतो की समोरच्याला मोठ्या मनाने माफ करणं यालाच तर माणुसकी म्हणतात. आणि जीवा म्हणतो की मला असं वाटत नाही तू आपला फोटो लाईक करून कुठली चूक केली. आणि जीवा म्हणतो की अशा चुका ना होत राहू दे, मला आवडेल. इकडे जीवा म्हणतो की मला खरं खरं सांग चकाचक बाई, तुला आता माझी आठवण येत नाहीये. इकडे जीवा म्हणतो की आठवण येत असेल म्हणूनच तर आपले फोटो बघत बसले असतील ना. आणि जीवा म्हणतो की म्हणूनच चुकून का होईना आपला फोटो लाईक केला असशील, हो ना. अरे वारे किती पसारे. आता बघा हा जीवा कविता म्हणतो. मांडून बसलेलो आवरणे अन सावरणे माझ्या तुझ्यामध्ये, 100चे 5 गजरे हातात अंधाळलेले आणि वडाभोवती लाख फेरे माझ्या तुझ्यामध्ये. बघा आईला ते ऐकून थोडा संताप होतो आणि म्हणते की बस बस, मला ऐकायचं नाहीये. जीवा म्हणतो की का. तो म्हणतो की हे ऐकलं की जाणवतं का की तुझं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. जीवा म्हणतो की अजूनही जीव जडलेलाच आहे का, अजूनही माझं नाव घेतलं की श्वास अडकतो, हो ना. बघा प्रेक्षकांनो, इकडे ह्या नंदिनीने चिडून फोनच ठेवून दिलेला असतो. आणि बघा फोन ठेवलेला तर असतोच असतो, स्विच ऑफही केलेला असतो. बघा आता इकडे हा जीवा परत कॉल करतो तिला आणि म्हणतो की स्विच ऑफ. आणि बघा इकडे हा फोटोशीच बोलतो आणि म्हणतो की मला माहिती आहे चकाचक बाई, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, प्रचंड प्रेम, फक्त ते तू मान्य करत नाहीयेस. आणि बघा इकडे जीवा म्हणतो की करशील, एक दिवस तू तेही मान्य करशील. असं काहीतरी करेल उद्या की तू आपलं प्रेम मान्य करशील. इकडे जीवा म्हणतो की काय सुंदर कविता केली होती ना आपण आपल्या प्रेमावरती. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे जीवाला तिच्याकडे बघून कविता सुचते आणि म्हणतो की एक टॅटू कोरला होता कधी काळी, एक मेहंदी उरली बघ माझ्या तुझ्यामध्ये, 7 वचने जन्मगाठी बांधून घेऊन लग्नानंतर होईलच प्रेम माझ्या तुझ्यामध्ये. आणि बघा कविता खूप सुंदर केलेली असती. तो म्हणतो की लग्नानंतर होईलच प्रेम माझ्या तुझ्यामध्ये. बघा प्रेक्षकांना, आता इकडे मानिनी ताईंना सुद्धा सुनांची खूप म्हणजे खूप आठवण येत असते. कारण बघा आता स्वयंपाक करताना नंदिनी नेहमी त्यांच्या सोबत असायची. काहीही असो, नाश्ता असो, जेवण असो, चहा असो, काहीही असो, त्यांना त्या किचनमध्ये गेल्यावर मात्र ह्या दोघींचीही आठवण येत असते. बघा इकडे नंदिनी सोबत नाश्ता वगैरे सगळं करताना आणि काव्याला स्वयंपाक शिकवताना, म्हणजे एकीला स्वयंपाक येत असताना तिची साथ देणं आणि दुसरीला मनापासून स्वयंपाक शिकवताना तिची साथ घेणं. बघा प्रेक्षकांनो, इतकं छान नातं ह्या तिघींचं, मैत्रिणी किचन मैत्रिणी असं झालेलं होतं. आणि बघा प्रेक्षकांनो, या दोघींचीही आठवण येते, त्यामुळे त्या थोड्याशा अपसेट झालेल्या असतात, म्हणजे भावनिक झालेल्या असतात. आणि बघा तिकडे त्या डोळे पुसतात, आपण बघतो की विक्रमदादा तिकडे आलेले असतात. आणि बघा विक्रमदादा मानिनी काकूंना जवळ घेतात आणि म्हणतात की नको रडू अगस, मला माहिती आहे किचनमध्ये तुमच्या तिघींचं असं चहा करणं, जेवणाचं प्लॅनिंग करणं, आम्हा पुरुषांविषयी गॉसिप करणं. आणि बघा इकडे मानिनी काकूंना हसायला आलेलं असतं. आणि इकडे विक्रमदादा म्हणतात की रोजचा कार्यक्रमच आहेत ना तुमचा आणि तुमच्या सुनेंचा. आणि विक्रमदादा म्हणतात की आठवण येते ना ग, मैत्रिणींची आठवण येते ना तुला. आणि मानिनी काकू म्हणतात की रोज सकाळी नंदिनी आणि मी सकाळचा नाश्ता काय करायचा, दिवसभराचा बेत काय असणार आहे, हे दोघे मिळून ह्या किचनमध्ये ठरवायचो. सुरुवातीला याला हे आवडतं, त्याला ते आवडत नाही, हे सगळं मी तिला सांगायचे. आणि मग नंतर सगळ्यांच्या आवडीनिवडी नंदिनीला कळायला लागल्या. आणि मानिनी काकू सांगतात की पुढे जाऊन काव्या सुद्धा मला इथे मदत करायला लागली. विक्रमदादा यावर म्हणतात की हो हो. मानिनी काकू म्हणतात की काव्याने इथेच पहिल्यांदा पार्थसाठी खिचडी शिकली होती, इथेच तिने पार्थसाठी श्रीखंडही केलं होतं. मानिनी काकू म्हणतात की तुम्हाला सांगू का, त्या म्हणतात की आमच्या तिघींची मैत्री ना ह्या स्वयंपाकघराने बघितलीये, हे स्वयंपाकघर साक्षीदार आहे तो बघा. आणि हे ऐकून विक्रमदादांना सुद्धा वाईट वाटतं व मानिनी काकू म्हणतात की आज त्या दोघी नाही येत ना, तर हे स्वयंपाकघर मलाही ओळख दाखवत नाही, मला या दोघी घरी यायला हव्या तो. इकडे विक्रमदादा त्यांना समजावतात आणि म्हणतात की हो ग हो हो. ते म्हणतात की सगळं व्यवस्थित होणार, तू शांत हो, कळलं का. विक्रमदादा म्हणतात की काय मानिनी, तू नेहमी मला विश्वास देतेस ना. मी जरी अशी छोट्या मोठ्या वादळाने खचून गेलो तरी तुझी हिंमत अशी काय घट्ट आणि खोलवर रुजलेली असतात. इकडे विक्रमदादा मानिनी काकूंना म्हणतात की तू अशी हार मानू नकोस ग,
आणि ते म्हणतात तू जर हार मानलीस ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी हार मी स्वतः मानेल बरं का. आणि त्या पण म्हणतात की नाही. इकडे विक्रमदादा त्यांना सपोर्ट करत असतात की तू काळजी करू नको, आपल्या दोन्ही सुना परत येतील असं काहीसं त्यांना सांगत असतात, समजावत असतात. त्या म्हणतात की काळजी करू नकोस ग, आपल्या मुली या घरात परत येणार. विक्रमदादा म्हणतात की मी सांगतोय तुला, आपण पुन्हा एकदा ह्या घरात त्यांचं नवीन प्रकारे गृहप्रवेश करू. आणि इकडे विक्रमदादा म्हणतात की एक दिवस ना नक्की होईल. मान्य का कोणता खरंच होईल ना हो. इकडे विक्रमदादा म्हणतात की होणार काय म्हणजे काय. इकडे विक्रमदादा म्हणतात की 16 डिसेंबरला आपण बघितलंच ना, जीवा आणि काव्या बघितलेत ना आपण किती गुंतले आहेत नंदिनी आणि पार्थ मध्ये. आणि इकडे बाबा म्हणतात की तुला सांगू, नंदिनी आणि पार्थ सुद्धा प्रेमात पडले आहेत अगं, त्यांच्या डोळ्यात दिसतं अगं ते सुद्धा माणसं आहेत ना ग. संताप येतोच थोडा. म्हणजे लोकांना बोलायला काय की काय टांग धरून येत, फार फार टांग धरून आहेत असं नाही होत ग. ते म्हणतात की तुला सांगू का मानिनी, जी मुलं असं निस्वार्थीपणे झोकून देऊन प्रेम करतात ना, त्यांना दुःख सुद्धा तितकंच तितकंच जिव्हारी लागतं ना. मला असं वाटतं की थोडा वेळ लागेल हे सगळं नीट व्हायला. यावर मानिनी ताई म्हणतात की खरं आहे. त्या म्हणतात वेळ तर लागेलच, आणि मुख्य म्हणजे त्यांना जो वेळ घ्यायचा असेल तो त्यांनी घ्यावाच. ह्यावर विक्रमदादा म्हणतात की हो म्हणजेच काय. इकडे मालिनी काकू म्हणतात सुरुवातीला सुद्धा या जीवाने नंदिनीला काय कमी त्रास दिला आहेत का. आणि इकडे यावर विक्रमदादा हसतात. आणि मालिनी काकू म्हणतात की काव्या सुद्धा आत्ता शहाण्यासारखी वागतीये, आणि सुरुवातीला केवढी चिडचिड करत होती. विक्रमदादा म्हणतात की हो. मानिनी ताई म्हणतात की पार्थने सुद्धा हे सगळं सहन केलंच ना. इकडे मानिनी ताई म्हणतात की प्रत्येक माणूस वेगळा असतो, हे प्रत्येकाने ऍक्सेप्ट करायलाच हवं. त्या म्हणतात की संसाराचं ना एक सुख दुःखाचं चक्र असतं, आणि आणि ते असं असं फिरत राहतं. सुरुवातीला जीवा काव्य जिथे होते आता तिथेच नंदिनी आणि पार्थ आहेत. ह्यावर विक्रमदादा म्हणतात की मानिनी ताई म्हणतात की पण होईल सगळं नीट. आणि मानिनी ताई म्हणतात की जोपर्यंत त्या येत नाही तोपर्यंत मी माझ्या दोन्ही लेकींना मिस करत राहील, वाट बघेन त्यांची. यावर विक्रमदादा म्हणतात की बरोबर गुड. इकडे विक्रमदादा म्हणतात की तुला सांगू का मानिनी, आपल्या जरी मुलींनी घर सोडलेलं असलं ना, पण हे घर त्यांना विसरलेलं नाही येत. इथल्या माणसांचीही अजूनही ते काळजी करतात. आणि विक्रमदादा म्हणतात की आज सकाळीच मला माझ्या सुनबाई 2चा मेसेज आलेला आहे. आणि इकडे मानिनी ताई म्हणतात की हो. विक्रमदादा म्हणतात हा हा हे बघ तुला दाखवतो. आणि बघा मेसेज दाखवलेला असतो की बाबा सकाळच्या गोळ्या वेळेत घेतल्या ना, म्हणजे घेतल्या का. आणि मानिनी ताई म्हणतात की ही कोण नंदिनी. विक्रमदादा म्हणतात की हा. आणि मानिनी काकू म्हणतात की तिचा नंबर तुम्ही सुनबाई नंबर 2 म्हणून सेव्ह केलाय. विक्रमदादा म्हणतात की हा. त्या म्हणतात की असं कोण करतं. इकडे हे म्हणतात की देशमुखांचा पॅटर्न आहे तो. बघा यांनी थोडंसं वातावरण असं फ्रेश केलेलं दिसतं आहे तात्पुरतं. बघूया आता अजून पुढे काय होतं. आणि विक्रमदादा म्हणतात की सुनबाई एक तर मला फोनच आला होता चक्क. मानिनी ताई म्हणतात की हो. ते म्हणतात हो. ती म्हणाली की मांजर तिच्या बोक्यासाठी एक सरप्राईज अशी काहीतरी गंमत पाठवणार आहे. इकडे मानिनी ताईंना आनंद होतो आणि त्या म्हणतात की हो. विक्रमदादा आणि मानिनी ताई दोघेही खुश असतात प्रेक्षकांनो. विक्रमदादा म्हणतात की काव्य म्हणाली ती गंमत बोक्याला दाखवा, मग तो कसा रिॲक्ट करतोय हे बघा आणि मला सांगा. इकडे मानिनी ताई हसतात आणि म्हणतात की हो का अगं बाई. आणि इकडे विक्रमदादा म्हणतात की तुला सांगू का मानिनी, हे जे नाटक प्रेम सुरू राहणार ना तोपर्यंत जगात संसार साबूत राहणार. यावर मानिनी ताई म्हणतात की अगदी खरं आहे. इकडे विक्रमदादा म्हणतात की आता बरं चला, सासूबाईंच्या भूमिकेतून काही दिवस ब्रेक घेतलाय, आता विक्रमची बायको म्हणून आज ब्रेकफास्ट काय करणार आहेस. आणि बघा आता इकडे यांचं चालू असतं ब्रेकफास्ट वगैरे करणं, पण इकडे ब्रेकफास्ट बघा मागवलेला दिसतोय डायरेक्ट. आणि इकडे वसुआत्या आणि रम्या बसलेल्या असतात, म्हणजे रम्या आलेली असते. आणि वसुआत्या म्हणतात की बर्गर. रम्या म्हणते की माझ्या स्पेशल आईसाठी स्पेशल बर्गर. आणि रम्या म्हणते खा विथ बेब्स एन्जॉय. वसुआत्या म्हणतात की बेब्स म्हणते तुम्हाला. वसुआत्या तिला एक फटका मारतात आणि म्हणतात की आई तुझी विसरलीस का. रम्या म्हणते की तू कशी अशी म्हणजे लाडकी आईस आहेस ना, म्हणून आजपासून मी तुला असं बेब्स असं म्हणणार. आणि वसुआत्या म्हणतात की कौतुकाची टाकी ना मला ओव्हरफ्लो होताना दिसते आहे रम्या. आणि वसुआत्या म्हणतात की बरं मला सांग, या स्पेशल आईसाठी हे स्पेशल बर्गर आणण्यासाठी त्या आणण्यामागचं काय स्पेशल कारण आहे.
बघा आता रम्याचं काय कारण आहे ते ऐकू. ती म्हणते की मी आणि पार्थने आज गच्चीवर असं स्पेशल असा वॉक केला आहे. तर वसुआत्या म्हणतात की हो. वसुआत्या म्हणतात आणि वॉक केल्यानंतर बर्गर खातेस तू? रम्या म्हणते की आई. वसुआत्या म्हणतात की आई काय आई? ती म्हणते की मी काय सांगते ते जास्त महत्वाचं आहेत ना. वसुआत्या म्हणतात की बरं बरं सांग काय झालं मग गच्चीवर. आता बघा ही रम्या झालेला सगळा प्रकार सांगत असे. ती म्हणते की पहाटे उठून म्हणजे मी पार्थच्या रूमकडे गेले म्हणजे तो काय करतोय हे बघायला. आणि इकडे रम्या म्हणते की दरवाजा असा लोटलेला होता म्हणून मी उघडून बघते तर काय. वसुआत्या म्हणतात की काय पार्थ आत रडत बसला होता. रम्या म्हणते की नाही. वसुआत्या म्हणतात की मग. रम्या चिडते आणि म्हणते की तू ऐकून घे ना आधी माझं. वसुआत्या म्हणतात की बरं बरं ऐकते सांग सांग काय झालं. रम्या म्हणते की तो नव्हताच तिथे. मग मी त्याला सगळीकडे शोधलं आणि सगळीकडे शोधल्यानंतर फायनली मला तेवढ्यात वसुआत्या म्हणतात की गच्चीवर सापडला. आणि बघा ही रम्या आईकडे बघते आणि म्हणते की तुला कसं कळलं. आणि वसुआत्या म्हणतात की अगं बावळट मगाशीच तू म्हणाली ना की तू आणि पार्थ गच्चीवर वॉक करत होतास ते. आणि वसुआत्या म्हणतात की तू आहे ना बर्गर खाण्याच्या ऐवजी ना बदाम खा बदाम. रम्या म्हणते की दे इकडे ते बर्गर दे नकोच खाऊ तू. इकडे वसुआत्या म्हणतात की अगं अगं. रम्या म्हणते की नको नको मीच खाते माझं. वसुआत्या म्हणतात की सॉरी सॉरी नाही म्हणणार सर. मग तर झालं. रम्या म्हणते की मग माझं ऐकून घ्यायचं सगळं. वसुआत्या म्हणतात की हो बाई ऐकते सगळं ते. आणि ही रम्या म्हणते की ओके ओके मी भरवते तुला. आणि बघा वसुआत्याला भरवल्यानंतर वसुआत्या म्हणतात की काय झालं पुढे. आणि रम्या म्हणते की मी वरती केले पण तो असा एकटाच उभा होता त्याच्या झोनमध्ये होता. वसुआत्या करत असतात. आणि मग मी तिथे गेले मग मी असं काव्याने हात पिरगळला होता ना मग मी तो असं खूप दुखतंय असं वगैरे नाटक केलं. आणि म्हणते की नाटकच केलं आणि किती असते. आणि इकडे वसुआत्या म्हणतात की बरं मग. रम्या म्हणते की अगं बरं मग काय त्याने माझ्या हाताची ना एक्सरसाइज करून घेतली आई. वसुआत्या म्हणतात की हो. रम्या म्हणते हो. रम्या म्हणते की किती वर्षांनी त्यांनी माझा हात त्याच्या हातात घेतला. एक्सरसाइजच्या निमित्ताने का होईना त्याने माझा हात धरला. त्याने माझ्या हाताला स्पर्श केला. आणि रम्या म्हणते की यावर तुझ्या एक गोष्ट लक्षात येते काही. वसुआत्या फार आनंदात असतात आणि म्हणतात की काय. रम्या म्हणते की त्याला माझ्या हाताची काळजी वाटली. माझी काळजी वाटली. आता ना त्याला वाटणाऱ्या या काळजीचं मला ना प्रेमात रूपांतर करायचं आहे. तर मग झालंच. बघा वसुआत्या खूप शार्प माइंडेड असतात. त्या म्हणतात की रम्या हे ऐकायला ना खूप मस्त वाटतंय. त्या म्हणतात की तू ना एक गोष्ट विसरलीयस. आणि रम्या म्हणते की काय. वसुआत्या म्हणतात की ती मांजर तू जी आता स्वप्न बघतेस ना ती पूर्ण होऊ देईल. तू काल बघितलंस ना तू तू पार्थच्या आणि तिच्यामध्ये आली होतीस तर कशी तुझ्या अंगावर अशी वस्कण आली होती. हात सुद्धा पिरगळला होता तुझा. बघा प्रेक्षकांनो आता वसुआत्या असं सांगितल्यावर ही रम्या बघा किती संतापते. वसुआत्या म्हणतात की तुला खरं सांगू का रम्या मला ना कधी कधी तिची खूप भीती वाटते. रम्या उठते आणि म्हणते की आपण घाबरलो नाही तर ती अजूनच घाबरवत राहील आपल्याला. ती स्वतःला बोक्याची मांजर समजते ना ती काव्या. रम्या म्हणते ती जर मांजर असेल ना तर मी वाघीण आहे. रम्या ठरवते आणि म्हणते की आता तर मी तिला पारच्या आसपास सुद्धा भटकू देणार नाहीत आई. काल आली होती या घरात पण आता मी तिला इथे येऊच देणार नाही. मी वॉचमनला पण सांगून ठेवलंच आता. आणि इकडे रम्या म्हणते की तू एक काम कर आई तू मामाकडे पार्थच्या डिवोर्सचा आणि माझ्या लग्नाचा विषय काढ. इकडे वसुआत्या तिला मारतात आणि म्हणतात की उतावळी नवरी. बघा ना प्रेक्षकांनो अजून यांचं काही झालंच नाही. यांचं ठरलं की डिवोर्स माग लग्न करू. वा 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 वा. वसुआत्या म्हणतात की रम्या घाई करू नकोस. त्या म्हणतात की आता सगळं आपल्या मनासारखं झालंय ना मग आता योग्य संधीची वाट बघायची. वर्षाचा शेवट या चौघांचं नातं तुटण्याने झालं आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात तुझं आणि पार्थचं नातं जोडण्याने झाली पाहिजे. बघा प्रेक्षकांनो यांनी तर यांचे स्वप्न नवीन वर्षाचे तर रंगवलेच आहे पण बघूया आता ह्या चौघांचे स्वप्न काय रंग दाखवतील ते. बघा प्रेक्षकांनो इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. आता बघूया की प्रोमोमध्ये काय दाखवलेलं आहे ते.
आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ह्या जीवाला खूप खोकला लागलेला असतो आणि इकडे मानिनी काकूंनी फोन केला की कोणी केला माहीत नाही. मानिनी काकू नंदिनीला म्हणतात की अगं जीवाला बरं वाटत नाहीये. मी खरं तो मानिनी काकू म्हणतात की तू येतेस का, त्याला बरं वाटेल. नंदिनी म्हणते की मी खरं तर त्यांना फोन करणारच होते, मला भेटायचं आहे त्यांना. आणि बघा इकडे या मांजरीने बोक्यासाठी काहीतरी पाठवलेलं आहे, म्हणजे काव्याने पार्थसाठी काहीतरी पाठवलेलं आहे. आणि तो कुरिअरवाला म्हणतो की पार्थ देशमुख तुम्हीच का? पार्थ म्हणतो की हो. आणि ते कुरिअरवाला म्हणतो की तुमचं पार्सल आलंय. पार्थ म्हणतो की मी पार्सल काही मागवलेलं नाहीये. आणि बघा इकडे काव्या त्याच्याशी बोलते, तुम्ही डिलिव्हर बॉय म्हणून माझ्यासाठी रेल वेलवेट पेस्ट्री घेऊन आला होतात, मग आज माझ्याकडनं छोटी ट्रीट आहेत असं समजा, आता घ्या ना ती पेस्ट्री. इकडे बघा विक्रम दादा रम्यावर आणि वसू आत्यावर चिडतात आणि म्हणतात की तुम्हाला आमच्यामध्ये पडण्याची किंवा बोलण्याची काही एक गरज नाहीये. विक्रम दादा म्हणतात की एक गोष्ट तर बरंच झाली, हा यांचा भूतकाळ जो सगळ्यांच्या समोर आला ना, हे तर एक बरंच झालं. आणि बघा विक्रम दादा म्हणतात की मला एक कळलं नाही की हे तसले फोटो आलेच कुठून. इथे मात्र जीवा सुद्धा सावधान होतो आणि बघा इकडे रम्याचे आणि वसू आत्यांचा चेहरा कसा दिसतोय. असो प्रेक्षकांनो, इथेच या मालिकेचा पुढील भाग पण संपतोय. आजची मालिका तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून